आंब्याच्या सीझनमध्ये तर आपण आंबा सगळेच खातो, पण सीझन नसल्यावर आंबा खाण्याची मजा पण काय वेगळीच असते हो. आत्ता तर भरपूर आंबे आहेत आणि आता हे आंबे आपल्याला स्टोअर तर करून ठेवणं शक्य नाही. म्हणून डायरेक्ट आंबे स्टोअर करून ठेवू शकत नाही. म्हणून काय करायचं, आपण आमरस काढून आपण वर्षभर स्टोअर करून ठेवायचा. म्हणजे कसं करायचं आहे, आता हे बघा, मी तर पहिल्यांदा आंबे घेतले, छान स्वच्छ धुतले, धुतल्यानंतर छान पुसले, म्हणजे की आपल्याला त्याच्यामध्ये पाण्याचा एक थेंबसुद्धा ठेवायचा नाही आहे. त्यानंतर मी एक एक आंबा असा छान पिळून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी मिक्सरचा वगैरे कशाचाच वापर केलेला नाही. सगळं मी हातानं करत आहे. हाताला कोया थोड्या लागतात हो, का थोडंसं त्याला धार असते ना साईडला, आणि हाताला लागतात. मग पण काय करायचं, आपल्याला वर्षभर तर आमरस खायचाच आहे ना, कारण आमरस प्रेमी तर सगळेच आहोत आपण. आणि त्यानंतर हे आता आंबे मी छान असे पिळून घेणार आहे आणि पिळून झाल्यानंतर काय करणार आहे, टप्परवेअरचे डब्बे वापरणार आहे इथे मी, जिथून पाण्याचा थेंबसुद्धा आत जाणार नाही. एअरटाईट असतात ना डबे, असे आपल्याला मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतात आणि तसे डबे आणायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्ये तो रस ठेवायचा आहे. आणि हे वर्षभर आम्ही दरवर्षी करतो ही पद्धत, एकदासुद्धा आम्ही मिस केलेली नाही आहे, कारण वर्षभर आम्हाला आमरस खूप आवडतो खायला. त्यानंतर असे साखरचा लेयर द्यायचा आहे आपल्याला. मी भरपूर साखर घालत आहे आणि साखर भरपूर घातली पाहिजे, तरच तो आमरस चांगला टिकतो. मिक्स करायचा नाही आहे, फक्त असा वरती लेयर द्यायचा आहे. आणि साखर ही आमची घरचीच आहे बरं का, म्हणजे आमचा ऊस जातो ना शेरची, आम्हाला साखर मिळते, त्यामुळे मी भरपूर वापरत आहे साखर. आणि जेव्हा आपण बाहेर काढतो ना, त्यावेळी काय करायचं आहे, एक तासभर डब्बा बाहेर काढायचा, पाण्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर आमरस वापरायला घ्यायचा आहे. असे मी आत्ता 6 डबे भरलेले आहेत आणि फ्रीजरमध्ये ठेवलेले आहेत आणि खूप छान हा आमरस वर्षभर राहतो. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने आमरस करता हे मला कमेंट करून सांगा आणि माझी पद्धत बरोबर आहे का, कारण आम्ही दरवर्षी याच पद्धतीने वर्षभर आमरस साठवून ठेवतो.